वर्षानुवर्ष आपण एकाच जागी अडकून राहतो कारण एक छोटा बदल करण्याची भीती आपल्याला एक मोठं आयुष्य जगू देत नाही. लेखक स्पेन्सर जॉन्सन यांनी हू मूव्ड माय चीज या बुकमध्ये एक मजेदार गोष्ट सांगितलेली आहे. याच्यामध्ये 4 पात्र आहेत. त्याच्यातली 2 पात्र जी आहेत ती कमालीची फ्लेक्झिबल आहेत. ती आयुष्यात झालेला कोणताही बदल पटकन स्वीकारतात आणि मूव्ह ऑन करतात. आणि दुसरी 2 पात्र ही बदलाचं खापर एकमेकांवर फोडत, हे माझ्यासोबतच असं का होतं? असा विचार करत त्याच ठिकाणी अडकून पडतात. अडकलेल्या 2 पात्रापैकी एका पात्राला काही काळाने त्याची चूक कळते. तो बदलाला स्वीकारतो आणि नव्याने प्रवास सुरू करतो. पण वाया गेलेला वेळ आणि झालेलं मनाचं खच्चीकरण तो भरून काढू शकत नाही. जेव्हा त्याचं मनोबल प्रवासात कमी होतं, तेव्हा तो स्वतःला एक प्रश्न विचारत असतो. हे वाक्य माझं या पुस्तकातलं सगळ्यात फेव्हरेट आहे. समज तुला भीती वाटत नसती, तर तू आता काय केलं असतंस? जे उत्तर मिळेल तशी तो कृती करतो. बऱ्याचदा आपण त्या शेवटच्या पात्रासारखे वागतो. बदल समोर दिसत असूनही तो स्वीकारत नाही.